नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचा 8वा चॅप्टर बघणार आहे. ठीक आहे. सुरुवात आपण या 8व्या चॅप्टर पासून करणार आहे, जो समजायला थोडा इझी. तर हा याचा पार्ट 1 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मी थिअरी, ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, त्या याच्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढं पूर्ण चॅप्टर चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इझी पडेल. जर तुम्हाला समजलं तर जरा समजायला इझी होतं. चॅप्टरचं नाव आहे इश्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे कोणतीही कंपनी असते, ठीक आहे, एबीसी कंपनी, तर ती कंपनी काय करते, शेअर इश्यू करून काय करू शकते, कंपनी चालू करू शकते. म्हणजे कंपनीकडे पैसे येतात, शेअरच्या बदल्यामध्ये कॅपिटल उभं करू शकते. ठीक आहे. त्याला म्हणतात इश्यू ऑफ शेअर्स. तर ठीक आहे, आपण चालू करू. आता याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात इंडेक्स दिलेले काय काय बघणार आहे आपण. शेअर आणि शेअर कॅपिटलचं मिनिंग, टाइप्स ऑफ शेअर्स, त्याच्यानंतर इश्यू ऑफ शेअर. शेअर इश्यू करताना 3 टाइप्स असतात त्याच्यामध्ये, ॲट पार, ॲट डिस्काउंट आणि ॲट प्रीमियम, हे बघणार आहे. त्याच्यानंतर ओव्हर सबस्क्रिप्शन काय असतं, अंडर सबस्क्रिप्शन काय असतं, कॉल्स इन एरियर्स कशाला म्हणतात, कॉल्स इन ॲडव्हान्स कशाला म्हणतात, आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे फोर फीचर ऑफ शेअर्स, हे काय असतं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे सर्व जर कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अजिबात अवघड जात नाही. ठीक आहे. तर पुढे बघूया आपण. मिनिंग पासून सुरुवात करू. पहिलं शेअर्स दिलेलं आहे तुम्हाला. शेअर आणि शेअर कॅपिटल काय असतं ते. शेअर तुम्हाला सांगतो कोणतीही कंपनी, आपण इथं बघू, कंपनी इज डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट इज नोन ॲज शेअर्स. ठीक आहे. कंपनी काय आहे, छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड झालेली असते. कंपनी म्हणण्यापेक्षा कंपनीचं जे कॅपिटल आहे, ठीक आहे, ते छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं, त्याला म्हणतात शेअर्स. ठीक आहे. आणि शेअर कॅपिटल कशाला म्हणतात. शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज बाय द कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी काय करते, हे जे शेअर्स आहेत ते पब्लिकला सेल करते आणि त्याच्यातून जे पैसे येतात कंपनीकडे, त्याला म्हणतात शेअर कॅपिटल. ठीक आहे. हे झालं याचं मिनिंग. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आपली टाइप्स ऑफ शेअर्स. आता कंपनी शेअर इश्यू करते, पण त्या शेअर्स मध्ये 2 टाइप्स आहेत मेनली. तसे बरेच आहेत, पण मेन 2च असतात. पहिला टाइप आहे त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स. ठीक आहे. इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच डज नॉट गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड अँड प्रायोरिटी ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट. इक्विटी शेअर्स कशाला म्हणतात. इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच डज नॉट गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड, म्हणजे ज्यांना फिक्स रेटने डिव्हिडंड म्हणजे रिटर्न भेटत नाही, अँड प्रायोरिटी ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट, आणि त्यांना प्रायोरिटी पण भेटत नाही ज्यावेळेस पैसे रिपेमेंट करायचे असतील. ठीक आहे. तर थोडक्यात हे इक्विटी शेअर होल्डर्स जे असतात हे कंपनीचे ऑनर्स असतात. त्याच्यामुळे त्यांना फिक्स रेट ऑफ इन्कम, फिक्स प्रॉफिट भेटत नाही. ठीक आहे. पुढे दिलेला आहे दुसरा टाइप आहे प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स काय असतात. प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड. ठीक आहे. यांना काय असतं, फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड भेटतो अँड प्रायोरिटी ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट. आणि रिपेमेंट करताना प्रायोरिटी म्हणजे अगोदर यांना दिलं जातं. ठीक आहे. तर या दोन्हीमध्ये हा फरक आहे. याच्यामध्ये डज नॉट गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड, म्हणजे यांना फिक्स डिव्हिडंड म्हणजे थोडक्यात फिक्स रिटर्न भेटत नाही. प्रेफरन्स वाल्यांना काय असतं, फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे ठराविक पर्सेंटेज असतात तेवढी त्यांना वर्षात भेटतातच, ते चेंज होत नाहीत. आणि प्रायोरिटी बी भेटते रिपेमेंट करताना. ज्यावेळेस पैसे शेअर विकायचे असतील किंवा रिपेमेंट करायचं असेल, बंद होणार आहे कंपनी, वाइंडिंग अप आहे, त्यावेळेस त्यांना त्यांचे जे पैसे आहेत ते रिपेमेंट केले जातात अगोदर. ठीक आहे. हे कंपनीचे ऑनर नसतात. ठीक आहे. तर पुढं हे 2 महत्वाचे टाइप होते. पुढचा पॉइंट आहे आपला ओव्हर सबस्क्रिप्शन अँड अंडर सबस्क्रिप्शन. तर ओव्हर सबस्क्रिप्शन बघू आपण. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे वेन द नंबर ऑफ शेअर ऍप्लिकेशन रिसीव्ह मोर दॅन शेअर इश्यूड बाय द कंपनी इज नोन ॲज ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, वेन द नंबर ऑफ शेअर्स ऍप्लिकेशन रिसीव्ह मोर दॅन द शेअर इश्यू, म्हणजे ज्यावेळेस शेअर ऍप्लिकेशन रिसीव्ह झाले असेल मोर दॅन शेअर इश्यू, जेवढे कंपनीला शेअर
इश्यू करायचे त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन जर भेटले असतील कंपनीला तर त्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे मी. वैशाली लिमिटेड इश्यू 1000 इक्विटी शेअर्स अँड ऍप्लिकेशन रिसीव्ह फॉर 1500 शेअर्स. कंपनीला किती शेअर इश्यू करायचे आहेत? 1000 आणि ऍप्लिकेशन किती आलेले आहेत? 1500. म्हणजे 500 जे आहेत ते एक्स्ट्रा ऍप्लिकेशन आले म्हणजे मोर झाले, ते जास्त झाले. तर त्या केसमध्ये त्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. इथे जास्त लोक दाखवलेत बघा. आपल्या कंपनीचे शेअर घ्यायला बरीच लोक तयार असतात. ठीक आहे. पण कंपनी तेवढे शेअर विकत नाही. आणि दुसरा पॉइंट आहे अंडर सबस्क्रिप्शन. आता याच्या अपोजिट आहे एकदम अंडर सबस्क्रिप्शन. वेन द नंबर ऑफ शेअर ऍप्लिकेशन्स रिसिव्ड लेस दॅन शेअर इश्यू बाय द कंपनी इज नोन ॲज अंडर सबस्क्रिप्शन. आहे चुकून झालेलं आहे. अंडर सबस्क्रिप्शन नोन ॲज अंडर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. म्हणजे काय? जेव्हा कंपनी नंबर ऑफ शेअर्स ऍप्लिकेशन रिसिव्ह लेस दॅन शेअर इश्यू, जेवढे कंपनीला शेअर इश्यू करायचे त्याच्यापेक्षा ऍप्लिकेशन जर लेस असतील, कमी असतील, तर त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. आता एक्झाम्पल दिले त्याच्यातून समजेल तुम्हाला लगेच. सेम आहे. वैशाली लिमिटेड इश्यू 1000 इक्विटी शेअर्स अँड ऍप्लिकेशन रिसिव्ह फॉर 500 शेअर्स. कंपनीला किती शेअर विकायचे आहेत? 1000 आणि ऍप्लिकेशन किती आले? फक्त 500. म्हणजे कमी ऍप्लिकेशन आले. जास्त लोकांनी आपल्याला इथं ऍप्लिकेशन केलेलं नाहीये. कमीच लोक घेणार आहेत शेअर. ठीक आहे. तर अशा केसमध्ये त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आपली इश्यू ऑफ शेअर्स. आता शेअर इश्यू करायचे. ठीक आहे. आपल्याकडे ऍप्लिकेशन आले, आता कंपनीला शेअर इश्यू करायचे. इश्यू करताना पण 3 टाइप्स होतात त्याचे. तर त्यातला पहिला टाइप बघणार आहे आपण ऍट डिस्काउंट. ठीक आहे. ऍट डिस्काउंट, डिस्काउंटच दिलेलं आहे, नावातच डिस्काउंट आहे म्हणजे डिस्काउंट देतात. ठीक आहे. कंपनी इश्यू शेअर ऍट लेस दॅन फेस व्हॅल्यू. कंपनी काय करते? त्याची जी किंमत आहे शेअरची त्याच्यापेक्षा कमी किमतीला विकते. लेस दॅन. ठीक आहे. कमी किमतीला शेअर इश्यू करते, त्याला म्हणतात शेअर इश्यू ऍट डिस्काउंट. आता एक्झाम्पल दिले जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. शेअर ऑफ ₹10 इश्यू ऍट ₹8. 10 रुपयाचा शेअर कितीला विकला? 8 रुपयाला. मग 2 रुपये काय झालं आपलं? डिस्काउंट. त्याला म्हणतात शेअर इश्यू ऍट डिस्काउंट. दुसरा टाइप आहे ऍट पार. कंपनी इश्यू शेअर ऍट देअर फेस व्हॅल्यू. कंपनी काय करते? त्याची जी किंमत आहे तेवढ्याच किमतीला तो शेअर विकते, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त किमतीला विकत नाही. तर त्या कंडिशन मध्ये त्याला म्हणतात शेअर इश्यू ऍट पार. एक्झाम्पल बघू आपण. शेअर ऑफ ₹10 इश्यू ऍट ₹10. 10 रुपीजचा शेअर आहे, आपण विकला कितीला? 10 रुपीजलाच विकला, म्हणजे सेम अमाऊंटला विकला, तर त्याला म्हणतात शेअर इश्यू ऍट पार. पुढे दिलेलं आहे तिसरा टाइप आहे आपला ऍट प्रीमियम. प्रीमियम म्हणजे तुम्हाला कळतंय जास्त. ठीक आहे. तर त्याला जास्त म्हणजे कंपनीचे शेअर जास्त किमतीला आपण विकले. बघू याच्यामध्ये आपण कंपनी इश्यू शेअर ऍट मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीला काय केलं जातं? कंपनीचा शेअर सेल केला जातो, विकला जातो. त्याला म्हणतात शेअर इश्यू ऍट प्रीमियम. एक्झाम्पल बघू आपण. शेअर ऑफ ₹10 इश्यू ऍट ₹12. 10 रुपीजचा शेअर 12 रुपीजला विकला म्हणजे 2 रुपये एक्स्ट्रा घेतले आपण, तर ते 2 रुपये जे एक्स्ट्रा आहेत त्याला म्हणतात प्रीमियम. ठीक आहे. तर हे झालं आपलं शेअर प्रीमियम. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कॉल्स इन एरियर्स. ठीक आहे. आणि कॉल्स इन ऍडव्हान्स. कॉल्स इन एरियर्स काय असतं तुम्हाला सांगतो. कॉल्स इन एरियर्स म्हणजे इफ द शेअर होल्डर फेल्स टू पे मनी ऑन अलॉटमेंट और कॉल्स द अनपेड अमाऊंट इज नोन ॲज कॉल्स इन एरियर्स. ज्यावेळेस शेअर होल्डर, एखाद्या शेअर होल्डरने आपल्या कंपनीचे शेअर घेतलेले आहेत आणि तो काय झाला? फेल टू पे मनी म्हणजे तो पैसे देऊ शकला नाही आपल्या शेअरचे. ठीक आहे. तर ती जी अनपेड अमाऊंट आहे, त्यांनी जेवढे पैसे बुडवलेले आहेत त्याला म्हणतात कॉल्स इन एरियर्स. ठीक आहे. त्याच्याकडे पैसे नसतात, त्याच्याकडे काही पैसे देऊ शकत नाही तो शेअरचे, तर ते जे पैसे बुडवलेले आहेत त्याला म्हणतात कॉल्स इन एरियर्स. म्हणजे थोडक्यात पैसे काय केले त्याने? बुडवले आपले, दिलेले नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कॉल्स इन ऍडव्हान्स. इफ द शेअर होल्डर पेड द मनी बिफोर कॉल, पेड द मनी बिफोर कॉल इज नोन ॲज कॉल्स इन ऍडव्हान्स.
बिफोर कॉल म्हणजे जर एखाद्याकडे पैसे आहेत, खूप मोठा माणूस आहे, पैसे आहेत त्याच्याकडं, तर तो काय करतो, जे शेअरचे पैसे आहेत तो ॲडव्हान्समध्ये देतो. बिफोर कॉल देतो म्हणजे कंपनीने कॉल करायच्या आधीच देतो. कंपनीकडे कॉल असतात. फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल असे कॉल्स असतात. ठीक आहे. तर तो वन टाइम पैसे सर्व देऊन टाकतो टप्प्याटप्प्याने न देता. त्याला म्हणतात कॉल्स इन ॲडव्हान्स. तो वन टाईमच सर्व पेमेंट करून टाकतो. ठीक आहे. पुढं पुढची कन्सेप्ट आहे आपली फोर फीचर ऑफ शेअर्स. आता याच्यासाठी मागचे कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण मागचे एकदा बघू. कॉल्स इन एरियर्स बघितलं तुम्ही. याने काय केलं? फेल्स टू पे मनी ऑन अलॉटमेंट अँड कॉल्स. कॉलचे पैसे त्यांनी शेअरचे दिलेले नाहीत. पैसे बुडवले. आता असं जर शेअर होल्डर्स करत असतील तर कंपनी काय करते? त्यांचे शेअर जे आहे ते रिटर्न घेते. त्यांच्याकडून काय करते? हे शेअर रिटर्न घेते. कारण त्यांनी पैसे दिलेले नसतात. त्याच प्रोसिजरला म्हणतात फोर फीचर ऑफ शेअर्स. फोर फीचर म्हणजे जप्त करणे. त्याचे शेअर जप्त करणे. ओके. परत घेते, रिटर्न घेते. When company takes back shares from shareholder due to non-payment of calls is known as forfeiture of shares. When company takes back shares from shareholder due to non-payment of call. ज्यावेळेस एखादा शेअर होल्डर कॉलचे पैसे देऊ शकत नाही, आपल्या शेअरचे पूर्ण पैसे देऊ शकत नाही. ठीक आहे. त्यावेळेस कंपनी काय करते? त्याचे जे शेअर्स आहेत ते टेक बॅक करते म्हणजे रिटर्न घेते. त्याच्याकडे कोणतीही ऑनरशिप राहत नाही. ऑनरशिप म्हणजे तो त्या शेअरचा मालक राहत नाही. ठीक आहे. कारण का? कंपनी त्याच्याकडून हे जे शेअर्स आहेत त्याला विकलेले ते काय करते? रिटर्न घेते. ठीक आहे. त्याला म्हणतात फोर फीचर ऑफ शेअर्स. जप्त करते कंपनी. ठीक आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर पुढं समरी दिलेली आहे आपल्याला. समरीमध्ये आतापर्यंत जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. टाइप्स ऑफ शेअर बघितले आपण. इक्विटी शेअर्स. ठीक आहे. ज्यांना फिक्स रेट भेटत नाही. डिड नॉट गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. पुढं प्रेफरन्स शेअर आहे. यांना काय असतं? फिक्स रेट भेटतो. फिक्स रेट डिव्हिडंड भेटतो. ठीक आहे. डिव्हिडंड. आणि यांना फिक्स रेट डिव्हिडंड भेटत नाही. फिक्स रेट नसतो यांना. ओके. आणि हे इक्विटी शेअर होल्डर जे असतात ते ओनर असतात कंपनीचे. प्रेफरन्स शेअरवाले ओनर नसतात. पुढे इश्यू ऑफ शेअर दिलेलं तुम्हाला सांगितलं ॲट डिस्काउंट. ॲट डिस्काउंट म्हणजे ₹10 शेअर काय करते कंपनी? ₹8 विकते. त्याला म्हणतात डिस्काउंट. ₹2 डिस्काउंट दिलं. ॲट पार म्हणजे ₹10 शेअर ₹10लाच विकला. त्याला म्हणतात ॲट पार. आणि ॲट प्रीमियम म्हणजे कंपनीचा जो ₹10 शेअर आहे तो कितीला विकला? ₹12 म्हणजे ₹2 प्लस केले आपण. त्याला म्हणतात प्रीमियम. ओव्हर सबस्क्रिप्शन बघितलं. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? की कंपनीला जेवढे शेअर इश्यू करायचे त्याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन कंपनीकडे आले. त्याला म्हणतात शेअर ओव्हर सबस्क्राईब झालं. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे जेवढे कंपनीला शेअर विकायचे त्याच्यापेक्षा कमी ॲप्लिकेशन आले म्हणजे जास्त लोक आपले शेअर घेत नाहीत. त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. कॉल्स इन एरियर्स म्हणजे कंपनीचे शेअर घेतले शेअर होल्डरने आणि त्याचे पैसे काय केले? बुडवले. त्याला म्हणतात कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे एखाद्या शेअर होल्डरने शेअरचे सर्व पैसे ॲडव्हान्समध्ये दिले, अगोदरच दिले. त्याला म्हणतात कॉल्स इन ॲडव्हान्स. पुढे फोर फीचर ऑफ शेअर. फोर फीचर म्हणजे काय होतं? कंपनीचे पैसे ज्याने बुडवलेले आहेत हे कॉल्स इन एरियर्स म्हणजे पैसे बुडवलेले आहेत ज्या शेअर होल्डरने त्याचे शेअर जे आहेत ते कंपनी टेक बॅक करते म्हणजे रिटर्न घेते. ठीक आहे. रिटर्न घेते. तर त्याला म्हणतात फोर फीचर ऑफ शेअर्स. ओके. धन्यवाद. तुम्हाला याच्यातून थिअरी पार्ट म्हणजे कन्सेप्ट समजले असतील. ओके. तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या पार्टमध्ये मी तुमचे प्रॉब्लेम चालू करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.